नमस्कार. उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भाने विधानसभेचा कौल जाणून घेण्यासाठी आम्ही उमरेड क्षेत्रातील इतवारी बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत. येथील मतदारांचा कौल येत्या 20 तारखेला कुणाच्या बाजूने असणार आहे आणि कोणता उमेदवार उमरेड विधानसभेतून आमदारकीचं नेतृत्व करणार आहे हे जाणून घेण्यासाठी काही मतदारांच्या प्रतिक्रिया आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पुढे ठेवणार आहोत. या ठिकाणी आमच्या सोबत एक उमरेड क्षेत्रातील नागरिक, काय नाव आपलं? विष्णू शेरकी. शेरकीजी, कशासाठी आले होते तुम्ही इथे बाजारामध्ये? मी भाजीपाला घ्यायसाठी आलो होतो. बरं, काय वाटते येत्या 20 तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक होणार आहे. 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. काय वाटते कोणता सरस उमेदवार आहे असं वाटते तुम्हाला? सरस उमेदवार म्हणजे आता तिरंगी लढत आहे इथे. बरं, कोणाकोणामध्ये? एक अपक्ष उमेदवार आहे काय नाव त्यांचं? प्रमोद गरडे. बरं, त्यांची कढई आहे. बरं, आज त्यांचा बी प्रचार खूप जोमात चालू आहे बरं बरं गावागावामध्ये. तर त्यांचे कार्य आहे 4-5 वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे ते. त्यांचा बी माहोल दिसते. बरं, आणि वरून आता केंद्रात जे सरकार आहे बीजेपीचं, आणि इथे एक जातीय ध्रुवीकरण चालते, त्याच्यामुळे ते बीजेपीला बी जाऊ शकते. अच्छा, कोणाकोणामध्ये सामना होईल? हा तिहेरी सामना. तिहेरी सामना आहे. कोण याच्यात बाजी मारेल असं वाटतं तुम्हाला? बाजी मारण घरडे आणि बीजेपी मध्ये दोनपैकी एक सांगा. एकच जण बाजी मारेल दोनपैकी कुठलाही उमेदवार? हो, तर बीजेपी येऊ शकते. बीजेपी येऊ शकते. ठीक आहे. काय नाव तुमचं? फकीरा लक्ष्मण कपाटे. अच्छा, फकीराजी, काय वाटते निवडणुकीमध्ये यावेळेस कोण निवडून येईल? आता सांगतानाच यावेळेस आता तिरुकोणी आहे, तर आता कोणी लढाई आहे कोणाकोणामध्ये? संजय मेश्राम, पंजा, सुधा आपला सुधीर पारवे, कमळ आणि प्रमोद गरडे यांच्यामध्ये. अच्छा, याच्यातून कोणता उमेदवार सरस राहील असं वाटते तुम्हाला? मला तर आता प्रमोद गरडेच्या दिसून राहिला. काय चिन्ह आहे त्यांचं? कढई. कढई. काय नाव तुमचं? शेखर गिरडे. शेखर गिरडे. 20 तारखेला निवडणूक आहे. तुझं मतदान आहे का? हो. बरं, काय वाटते 11 उमेदवार रिंगणामध्ये कोण उमेदवार निवडून येऊ शकतो? कढई. कढई कोणाचं चिन्ह आहे? आपला प्रमोद गरडे. प्रमोद गरडे या निवडणुकीत निवडून येईल आणि उमरेडचे आमदार बनतील असं तुला वाटतं? काय नाव तुमचं? निलकंठ मुरकुटे. मुरकुटेजी, 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. हो, बोला. 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. हो. काय वाटते कोणता उमेदवार विजयी होईल यामध्ये? आम्हाला सुधीर पारवे. सुधीर पारवे. 20 तारखेला निवडणूक आहे. तुमचं मतदान आहे ना? हो. कोणाला करणार आहे यावेळेस मतदान? वोटिंग सांगावं नाही लागत ना? वोटिंग सांगवण्याला गुप्त राहते वोटिंग, परंतु आपल्या मनातला आमदार कोण आहे? कढई. कढई. अच्छा, कढईचं कोणाचं आहे चिन्ह? प्रमोद गरडे. प्रमोद गरडे. तर काय नाव रे दादा तुझं? पवन रघुनाथ भगत. पवन. हो. 20 तारखेला निवडणूक आहे. तुझं मतदान आहे का? हो. किती वेळा मतदान केलंय तू? 5-6 वेळा केला. 5-6 वेळा. यावेळेस कोणाला करणार आहे? यावेळेस जो चांगला उमेदवार कोणता चांगला उमेदवार आहे? प्रमोद भाऊ गरडे. प्रमोद. काय चिन्ह आहे? त्याच्या कब्बश आपला कढई. 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 ठीक. थांबा आजी, थांबा. काय नाव तुमचं? शारदा धनविजय. शारदाताई, 20 तारखेला निवडणूक आहे. हो. काय वाटते कोणाला मतदान करणार आहात तुम्ही? मतदान तसं तर आमचं एक तर पंजाला जाईल, नाही तर मग कढईला जाईल. यावेळेस कोणाला जाईल पण? म्हणजे आता 20 तारखेला 11 जण निवडणुकीमध्ये आहेत. हो. यावेळेस तुम्हाला कोण आमदार बनला पाहिजे असं वाटते? मला तर तसं वाटतं की प्रमोद भाऊ झाला पाहिजे. प्रमोद गरडे. बरं, ठीक आहे. चला, पुन्हा काही लोकांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. अरे थांब बाबा. काय म्हणता? काय म्हणते? काय नाव तुझं? माझं नाव देवेंद्र महादेव आठवणे. अच्छा, देवेंद्र. 20 तारखेला निवडणूक होऊ घातली आहे. हो. 11 लोक रिंगणामध्ये आहेत. काय वाटतं कोणता उमेदवार चांगला आहे यावेळेस या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीत सगळं कामं नाही झाले, तसे काही बीजेपीचे काम नाही झाले, काँग्रेसचे काम नाही झाले. आता कोणाकोणाला दोष देणार याच्यामध्ये? बरोबर. जो आपल्याला चांगले वाटेल तो आपण मतदान तर करायचंच आहे. मतदान तर करायचं. कोणाला असं वाटते कोणाकोणामध्ये फाईट होईल? तिघामध्येच फायदा आहे. कोणाकोणामध्ये? पण कमळनं, पंजानं, कढई. काय वाटतं या तिघांमधून कोण सरस राहील? तर त्याच्यामध्ये मी आता तेवढं सांगू शकतो. तुझा अंदाज काय वाटते? कोरोनामध्ये त्यांनी साथ दिला, सगळ्या गोष्टी काढल्या, हे बी गोष्ट एक चांगली आहे. पंजाबवाला बी चांगला आहे. या गोष्टी नवीन. मग लढाई दोघांमध्ये होईल का? दोघांमध्ये होऊ शकतो. कोणाकोणामध्ये? पंजाबमध्ये ना कढईमध्ये. कडक आणि पंजाबमध्ये. चला, ठीक आहे. तुमचं नाव काय? पुरुषोत्तम. पुरुषोत्तमजी,
20 तारखेला निवडणूक होऊ घातलेली आहे. 11 उमेदवार रिंगणात आहे. मतदान आपल्याला एकालाच करायचं. काय वाटते असा कोणता एक उमेदवार इथून निवडून यायला पाहिजे? आता सगळ्यालाच दिला, बीजेपीला आणलं, हो, सगळ्यालाच आणलं. आता यावेळी नवीन चान्स म्हणजे आता गरडेला द्या. प्रमोद गडेला. काय चिन्ह त्यांचं? कळई. कढई. काय नाव दादा आपलं? नत्तू देवार. अच्छा भाऊ, काय वाटते या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार आमदार बनला पाहिजे? गरडे. प्रमोद गरडे. काय चिन्ह त्यांचं? कळई. कढई. काय नाव तुमचं? मनोज वजे. हा, काय वाटते या निवडणुकीमध्ये काय करणार आपण? कोण आला पाहिजे उमेदवार? काँग्रेस. हा? काँग्रेस. काँग्रेस. काय चिन्ह काँग्रेसचं? पंजा. कोण आहे उमेदवार? आपला मेसराम. संजय मेश्राम. बरं, ठीक आहे. काय नाव तुमचं? सुभाष नान्ने. सुभाष नान्ने. 11 उमेदवार रिंगणात आहे आणि 20 तारखेला वोटिंग करायचं आहे. काय वाटते 11 उमेदवारापैकी कोणता उमेदवार या निवडणुकीत सरस राहणार आहे? संजय भाऊ मेश्राम. संजय मेश्राम. काय चिन्ह आहे त्यांचं? पंजा. काय नाव तुझं? सुनील. सुनील भाऊ. 20 तारखेला निवडणूक आहे. 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. कोणता उमेदवार निवडून आला पाहिजे असं तुला वाटते? संजय मेश्राम. संजय मेश्राम. काय चिन्ह आहे त्यांचं? पंजा. काय नाव आहे? आकाश लेंडे. आकाश लेंडे. आकाश, काय वाटते यावेळेस 11 उमेदवार रिंगणामध्ये आहे, तर काय वाटते कशी लढत राहणार आहे आणि कोण जिंकेल? लढत म्हणजे या ठिकाणी असं आहे, जेवढा युवा वर्ग आहे त्यांनी सगळं परिवर्तनचं आपल्या मनामध्ये ठरलेलं आहे. उमरेड क्षेत्रामध्ये मागील 15 वर्ष हे पारवे या कुटुंबाने राज केलं. बरोबर. आणि 10 वर्ष सुधीर पारवे राहिले, 5 वर्ष राजूभाऊ पारवे राहिले. पण आता युवा पिढीचं असं मत आहे की काहीतरी परिवर्तन हवं. यापैकी कोण दोघांपैकी निघतो हे माहित नाही, पण उमरेडातील युवा पिढी हे परिवर्तन चाहत आहे आणि उमरेड क्षेत्रामध्ये यावेळेस नक्की परिवर्तन होणार आहे. कोणाच्या बाजूने युवा पिढी? युवा पिढी आता दोघांमध्ये टक्कर आहे. कोणाकोणामध्ये? एक प्रमोद घरडे आणि एक संजयजी मेश्राम. नेमकी युवा पिढी कोणाच्या बाजून राहणार आहे? युवा पिढीचं आता कसं आहे, एज्युकेटेड तर संजय मेश्राम साहेब आहेत आणि सोबतच जे प्रमोद घरडे आहेत त्यांनी कोरोना काळामध्ये जे उमरेड क्षेत्रामध्ये किंवा उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे ते त्यांचे अविस्मरणीय कार्य आहेत. लोकांना ऑक्सिजन पासून तर जे किराणा किट किंवा आवश्यक वस्तूचा जो वाटप केला आहे त्यांनी हे खूप छान असा एक उपक्रम राबविला होता. आणि त्यांना ऑक्सिजन मॅन म्हणून आपण उमरेड क्षेत्र ओळखतो. आता दोघांमध्ये टक्कर आहे, एक संजयजी मेश्राम आणि प्रमोदजी घरडे. काय नाव तुमचं? ओमप्रकाश दुधनकर. ओमप्रकाशजी. 20 तारखेला निवडणूक होऊ घातली. 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. कोणता उमेदवार या 11 पैकी चांगला आहे असं तुम्हाला वाटतं? मला तर आता याच्यामध्ये आता नवीन जो आहे प्रमोद भाऊ घरडे हे चांगलं वाटून राहिलं. अच्छा, काय चिन्ह त्यांचं? कढई काहीतरी आहे वाटते. कढई काहीतरी आहे. कढई. बरं, कढई आहे. काय नाव तुमचं? अरुण कपाटे. कपाडेजी. 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. काय वाटते तुम्हाला कोण या लढाईमध्ये जिंकेल किंवा सरस राहील? सरस राहील. मेश्राम साहेब राहील. कोणाकोणामध्ये सामना होणार आहे? मला सध्याच्या परिस्थितीत वाटतं की स्वतंत्र उमेदवार जे आहेत आपले घरडे साहेब त्यांच्या बरोबर घरडे विरुद्ध संजय मेश्राम असं दिसून राहिलं. अशा प्रकारचा हा सामना राहील आणि त्याच्यामध्ये संजय मेश्राम हे विजय विजय होतील होतील असं म्हणजे पूर्ण. पुन्हा काही लोकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण. नरहरी कुईकर. नरहरी कुईकर. काय वाटतं कोण उमेदवार जिंकणार आहे या लढाईमध्ये? संजय मेश्राम. संजय मेश्राम. काय चिन्ह त्यांचं? पंजा. पंजा. ठीक आहे, घेतले ना. 20 तारखेला वोटिंग आहे. 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. काय वाटतं कोणता उमेदवार निवडून आला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? पंजाही वाटते, आता मग कमळी वाटते. आता काय सांगावं? कोणताही एक नाव सांगायचं आपल्याला. कोणताही एक नाव सांगायचं. येईन कमळ, येईन कमळ येईल. कमळ कोणाचं चिन्ह आहे? कमळ सुधीर पारवेचं. सुधीर पारवेंचं. बरं, ठीक आहे. हा, अलिन भाऊ, 20 तारखेला निवडणूक आहे. 11 उमेदवार, विविध पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत. त्या 11 पैकी असा कुठला उमेदवार आहे जो उमरेड विधानसभेचं नेतृत्व करू शकेल आणि केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एकच माणूस आहे. कोणता? मेश्राम. मेश्राम. काय चिन्ह त्यांचं? त्यांचं चिन्ह पंजा. पंजा. गाठी बांधे. गाठी बांधे. कॅमेऱ्याकडे पहा. मायाबाई, 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 11 उमेदवार रिंगणामध्ये आहे. काय वाटते यावेळेस कोण 11 पैकी कोणता उमेदवार यावेळेस आमदार बनला पाहिजे? पंजा बनला पाहिजे. पंजा. कोणाचा आहे पंजा? पंजा कोणाचा आहे? कोणाचा आहे पंजा? संजय मेश्राम. संजय मेश्राम. संजय मेश्राम यावेळेस आमदार बनले पाहिजे. आणि तुमचा जो अतिक्रमणचा विषय आहे तो लवकरात लवकर सुटला पाहिजे. तो लवकरात लवकर सुटला पाहिजे. बरोबर आहे ना? भाऊ आहेत ना आमचे. हो का? काय वाटते कोण उमेदवार चांगला आहे या निवडणुकीत? मेश्राम चांगला वाटते. मेश्राम चांगला वाटते. काय चिन्ह त्यांचं? पंजा. बरं, काऊन चांगला वाटते? का हो ना, त्याची
गुण संपन्न चांगले आहे. अच्छा, सर्व गुण संपन्न आहे. हा. अच्छा अच्छा अच्छा. काय वाटते या उमेदवारांपैकी कुठला उमेदवार हा आमदार म्हणून उमरेड विधानसभेचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे? गरडे. काय चिन्ह आहे त्यांचं? कढई. यावेळेस कढई चिन्हातून गरडे निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? हा. काय नाव आहे आपलं? अरुण हवेलीकर. हवेलीकरजी, काय मत आहे आपलं? आपलं मत असं आहे की हा घरडे, प्रमोद भाऊ घरडे ह्या गरिबीतून वर आलेला आहे हा. आणि स्वतंत्र उमेदवार आहे. हा. याला विजयी व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. काय नाव तुझं? मंगेश शेगावकर. शेगावकर. 20 तारखेला निवडणूक आहे, 11 उमेदवार रिंगणामध्ये आहे. काय वाटते तुला, कोण निवडून येईल? माझ्या माहितीनुसार सुधीर पाटील निवडून यायला पाहिजे. सुधीर पारवे निवडून येतील. काय चिन्ह आहे त्यांचं? कमळ. काय वाटते येत्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे, बरोबर आहे? आणि 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. काय वाटते कोणता उमेदवार या ठिकाणी नेतृत्व करेल? काँग्रेसचं येईल. काँग्रेस. कोण आहे काँग्रेसचे? संजय मेश्राम. संजय मेश्राम. आणि ते बीजेपीत गेले तर? नाही, जाईल तर जाईल, आपल्याला काय करायचं. पण मत देऊन त्याला आमदार बनवायचं, म्हणजे संजय मेश्राम आमदार होतील असं तुमचं म्हणणं आहे? ठीक आहे ठीक आहे. विजय पराते. परातेजी, 20 तारखेला निवडणूक होणार आहे विधानसभेची. 11 उमेदवार रिंगणामध्ये आहे. काय वाटते काय बा या 11 पैकी कुठला व्यक्ती चांगला आहे जो उमरेड विधानसभेचा आमदार बनला पाहिजे? आपला म्हणजे पंजाबवाले आपण. तुम्ही पंजाबवाले आहे पहिल्यापासून पहिल्यापासून. संजय मेश्राम. बरं. का बरं संजय मेश्राम आवडतो तुम्हाला? म्हणजे आवडतो वरील प्रश्न केंद्रातलं आहे. नेतृत्व आवडतं तुम्हाला? नाही, आपलं जे चाललं आहे पंजा अगोदर सुरुवातीपासून बस पंजा चालू आहे, पंजा कधी जाणार नाही. मरेपर्यंत. मरेपर्यंत. चला ठीक आहे. या ठिकाणी पंजाचे खंद भक्त आपल्याला भेटलेले होते. अजून पुन्हा काही लोकांचा कौल. काय नाव आहे भाऊ तुमचं? प्रकाश. प्रकाश भाऊ, काय पांटेलाचा व्यवसाय करताय तुम्ही? हो. बरं. 20 तारखेला निवडणूक होऊ घातलेली आहे. 11 उमेदवार आपल्या उमरेड विधानसभेमध्ये उभे आहेत. काय वाटते कोणता उमेदवार निवडून आला पाहिजे असं तुम्हाला वाटते? कळे येईन ना. कडे कोणाची आहे? याची कोणाची आहे? संजय मेश्राम. संजय मेश्रामची कढई आहे. बरं, कढई संजय मेश्रामची आहे म्हणून काही लोक सांगून आलेले या ठिकाणी. काय नाव आहे आपलं? सुनील बोवणीकर. बोनीकरजी, 20 तारखेला निवडणूक आहे. काय वाटते आपल्याला कोणाच्या बाजूने कौल राहील मतदारांचा यावेळी? यावेळी संजय मेश्रामचेच माहोल राहील, कारण का त्यांना पारवे बहुतेक मानत नाही. अच्छा, कारण 10 वर्षामध्ये काहीच नाही केलं त्यांना. बरोबर आहे. म्हणून पंजाच्या बाजूने यावेळेस कौल राहील. पंजाची कोणी बी येऊन काही करत नाही. हो, ते तर आहेच प्रश्न. कोण आहे उमेदवार पंजाचा यावेळी? संजय मेश्राम. संजय मेश्राम. काय वाटते या चर्चेदरम्यान उमरेडचा आमदार कोण होईल असं वाटते तुम्हाला? आता येऊन भाजप असते. भाजपचा कौल चांगला आहे. कोण आहे उमेदवार भाजपचे? भाजपचा उमेदवार कोण आहे? सुधीर पारवे. सुधीर पारवे. काय वाटते तुम्हाला? बरोबर आहे ना. काय नाव सांगा ना? सुधीर पारवे. सुधीर पारवे. बरं, काय वाटते यावेळेस कोणाला मतदान करायचं ठरवलेलं आहे? मेश्राम साहेब. मेश्राम साहेब. काय चिन्ह त्यांचं? पंजा. पंजा. काय नाव आपलं? खांबाडकर. खांबाळकरजी, हा जी. 20 तारखेची निवडणूक, 11 उमेदवार, एक मत, एक वोटिंग करायचं आहे. कुणाला करणार आपण? आपण बीजेपी समर्थक आहोत. बीजेपी समोर. काय नाव त्या उमेदवार? काय? सुधीर पारवे. सुधीर पारवे. दादा, काय नाव आपलं? बंडू हेडाव. येडावजी, 20 तारखेला कोणाला मतदान करणार आहे? प्रमोदजी गरडे. बरोबर. काय चिन्ह आहे? कडे आहे ना. कडे. काय वाटते आपल्याला कुठला उमेदवार या उमरेड विधानसभेचा आमदार म्हणून निवडणूक मध्ये विजयी झाला पाहिजे? माझ्या मते तर असं वाटतंय का सुधीर पारवे होता पहिले. त्यानं 2 टर्न केलं, पण त्यानं काही विकास केला नाही. स्वतः विकास केला आपला. अच्छा अच्छा. स्वतःचा विकास केला, उमरेड विधानसभेचा विकास केलेला नाही. बरं. त्याच्यासाठी आता मेश्राम साहेब आहे, त्याला निवडून संजय मेश्राम विकास करतील असं तुम्हाला वाटते का? वाटते, म्हणजे करणारच आहे ना. बरं. आता 20 तारखेला पुन्हा मतदान करणार आहेस, कोणाला करणार आहेस मतदान? पारवे साहेबाला. पारवे. कोण पारवे? सुधीर पारवे. म्हटलं का राजू पारवे पण आहे ना, म्हणून पारवे म्हटलं की नाही तू? सुधीर पारवेंना मतदान करणार आहे. काय चिन्ह त्यांचं? कमळ. कमाल आहे. सुधीर पारवेला मतदान करणार चिन्ह तुला माहित नाही? कमळ. कमळ. बर, ठीक आहे. जुमडेजी, बोला जी. काय मतदान कोणाला करणार आहे यावेळेस मतदान आपण? सुधीर पारवे. सुधीर पारवे. काय चिन्ह आहे त्यांचं? कमळ आहे. कमळ. चला ठीक. वाघमारेजी, कुठं राहता तुम्ही? बुधवारी मध्ये 11 उमेदवार रिंगणामध्ये आणि 20 तारखेला तुम्ही मतदान करणार आहे. काय वाटते कोणता उमेदवार चांगला आहे बा जो आमदार बनला पाहिजे असं तुम्हाला वाटते? सुधीर पारवे. सुधीर पारवे. उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये 11 उमेदवार रिंगणामध्ये आहे. काय वाटते कोणता उमेदवार असा आहे
जो उमरेड विधानसभेचं त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे? सध्या परिस्थिती पाहता काँग्रेसच्या उमेदवार संजयजी मेश्राम हे एक योग्य, सर्व 11 उमेदवारांमध्ये एक योग्य आणि जबाबदार स्वीकारणे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं इंजिनिअरिंग झालं आहे, IITचं शिक्षण झालं आहे आणि एवढा शिक्षण झालेला माणूस डॉक्टर परातेच्या नंतर कोणताही आम्हाला मिळालेला नाही. आणि आमचं असं मत आहे की त्या माणसाला सर्व जणांनी चॉईस करून त्याला बहुमतानं निवडून द्यावं. काय वाटते तुम्हाला? मला वाटतं काँग्रेसचा उमेदवारच निवडून येईल. उमरेड का बरं, असं का बरं वाटतं की काँग्रेसचा उमेदवार तो निवडून? आजच्या सर्व उमेदवारांमध्ये जे शिकलेला आहे, उच्च शिक्षित झालेला आहे, IIT केलेला आहे आणि बुद्धिवान आहे. कोणाकोणामध्ये फाईट होईल? घरडे आणि काँग्रेसमध्ये फाईट होईल. काजलताई, 20 तारखेला निवडणूक होणार आहे आणि उमरेडमध्ये 11 उमेदवार रिंगणामध्ये आहे. काय वाटतं कोणता चांगला उमेदवार आहे जो उमरेडचं नेतृत्व करू शकला पाहिजे? कमळ. काय नाव, काय त्यांचं उमेदवाराचं नाव नाही माहित, पण कमळ आलं पाहिजे. बरं, तुम्हाला काय वाटते? कमळ येते. कमळ येईल. बरं, काय नाव आहे तुझं? माझे नाव धनराज बंडे. काय 20 तारखेला निवडणूक होणार आहे, निवडून येणार आहे ना? वोटिंग कोणाला? मोदी सरकारच निवडून येणार आहे. मोदी सरकार कोणाची आहे? मोदी सरकार केंद्रात आहे, राज्यात थोडी आहे. अरे तर बीजेपीचीच आहे ना. हो, राज्यात कुठं बीजे अजून यायची आहे 20-23. 100% हो का? उमरेडचा आमदार कोण होईल? सुधीर पावरे. सुधीर पारवे. चला, ठीक आहे. या ठिकाणी आपण अनेक लोकांच्या उमरेड इतवारी बाजार मार्केटमध्ये प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांनी संमिश्र असा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्या चॅनलला देण्याचा प्रयत्न केला. चॅनलमध्ये कुणी काँग्रेस, कुणी बीजेपी, तर कुणी अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे यांच्या बाजूने कौल दिलेला आहे. आपण पुन्हा काही गावांमध्ये जाऊन या निवडणुकीचा जो कौल आहे तो जाणून घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी जो मतदारांनी कौल दिलेला आहे तो कौल येत्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीतून 23 तारखेच्या निकालानंतर पुढे येणार आहे. या ठिकाणी आम्ही लोकांचा जो मतदारांचा कौल या ठिकाणी आपल्या पुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला. या संपूर्ण कौलमधून नेमकं चित्र काय ते नक्कीच आपल्या सर्वांच्या पुढे येण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. या ठिकाणी कॅमेरामॅन श्रीकांत खानकुरेसह चीफ ब्युरो विलास कांबळे, GI न्यूज, नागपूर.